सर्वांना विविध मराठी लग्नाच्या हृदय सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हजारो वर्षाची आपली जुनी परंपरा म्हणून विवाह संस्कृतीकडे पाहिलं जातं. आपण असं सांगत असतो की विवाह हा संस्कार आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि मग स्त्री पुरुषातील परस्पर सहजीवनाच्या अंगाने कुटुंब व्यवस्था सुचारू पद्धतीनं चालवण्यासाठी, संतती निर्मितीसाठी विवाहाचं प्रयोजन असतं आणि त्या माध्यमातून वेगवेगळे सोपस्कार आपण करत असतो. मग ही संस्कृती सांगत असताना आपण परंपरा सांगत असतो, मांडत असतो, कदाचित सांगतही असतो आणि मग त्याच्यातून वेगवेगळे विकृत पायंडे हे आपण जन्माला घालत असतो. मग त्याचा आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी काही संबंध आहे नाही याची आपण कधी तपासणी करत नाही. एकानं केलं म्हणून दुसऱ्यानं करायचं, तो खड्ड्यात गेला म्हणजे त्याच्यासोबत आपणही त्याच्या मागे खड्ड्यात जायचं. मात्र त्याचा आउटपुट काय, त्याचे परिणाम काय आहे, त्याचे अनुकूल परिणाम किती येतं, प्रतिकूल किती येतं, या गोष्टीची आपण कुठेही शहानिशा करत नाही. आता सध्या जे काही विवाहाचे जे काही अवडंबर माजवले जातात किंवा जे काही थाट घातले जातात, तर ते थाटावर गेल्या अनेक वर्षांपासून बोललं जातंय. मात्र लोकांनी बदललं पाहिजे, समाजाने बदललं पाहिजे. लग्न जुळत नाहीत, विवाहासाठी मुली मिळत नाहीत. मग हा बदल नेमका कुठून घडवायचा? समाज हा एकाएकी बदलत असतो का? म्हणजे बदलाची सुरुवात नेमकी कुठून करायची? तर ह्या गोष्टीवर आपण कधीच विचार करत नाही. आज कुठल्याही गावखेड्यामध्ये जा, 5-50 मुलं तुम्हाला बिगर लग्नाची गावातून रस्त्यावरून हिंडताना दिसतील. त्याच्या हाताला काम नाही, बेरोजगार आहेत, बस स्टँडवर पानटपरीवर इकडं तिकडं याचे त्याचे वाढदिवस करताना. नसलंच काही काम तर या राजकीय नेत्याच्या मागे, त्या राजकीय नेत्याच्या मागे, याचं स्टेटस त्याचं स्टेटस, याच्यामध्ये आमची तरुण पिढी सगळी बर्बाद होत आहे. नसलंच काही काम तर बाजावर रुपयानं पडून रील्स पाहण्यामध्ये आमची तरुण पिढी वेळ घालवते आहे. आणि फार तर वेळ भेटला तर व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर समाजाला अक्कल सांगण्यासाठी तत्पर असते. मात्र याची सुरुवात नेमकी कुठून करायची, कोणी करायची याचा विचार कोणीच करत नाही. काही वर्षांपूर्वी जी काही विवाहाची जी काही पारंपरिक पद्धत होती, तर त्या पद्धतीमध्ये एखाद्या पंचक्रोशीतल्या गावामधून ज्यावेळेस नवीन सोयी संबंध व्हायचा, तर नवीन सोयी संबंध झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ती बुधीच्या पांघरुणामध्ये तोंड झाकलेली नवरी मुलगी ही लग्न लागून गावात यायची. गावात आल्याच्या नंतर ती एक सामाजिक सभ्यतेचं भान म्हणून, आपली एक संस्कृती परंपरा म्हणून ती लाजरी बुजरी असायची, कुठेतरी घाबरलेली असायची. आणि मग अशा स्थितीमध्ये सगळ्या गावाला तिचं दर्शन व्हावं म्हणून एक वर पाया पडणं अशी एक प्रथा गावखेड्यामधून असायची. आणि त्या माध्यमातून मग जी काही आपली इष्टदेवता आहेत, ग्रामदेवता आहेत, त्यांचं दर्शन घेतलं जायचं. दर्शन घेतल्याच्या नंतर दंडीतून किंवा बैलगाडीतून, बैलबंडीतून त्या नवऱ्या मुलीची आणि त्या मुलाची मिरवणूक काढली जायची. की त्याचा मागचा उद्देश हा होता की गावाला या सुनेचे दर्शन झालं पाहिजे, त्याला सुन्मुख दिसणं असं या प्रथेला म्हटलं जायचं. आणि मग ही वरात, त्याला कोणी वरातही म्हणायचं. म्हणजे वरात काढत असताना कुठेतरी आपण त्याची थोडी वाजत गाजत नेली पाहिजे, की लोकांना समजलं पाहिजे की नवरी मुलगी गावातून येते आहे. आणि मग ही येत असताना त्याच्या मागे आपण डफलं वाजवणं आणलं. मग डफलं वाजवता वाजवता काही दिवसांनी बँडची संस्कृती अवतरली. आणि मग बँडची संस्कृती अवतरलेली असताना या वरातीचं प्रस्थ वाढलं. ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस लाईटची व्यवस्था नव्हती, विजेची व्यवस्था नव्हती, तर त्यावेळेस त्या बत्त्या असायच्या रॉकेलवर चालणाऱ्या. नंतर लाईट आल्याच्या नंतर मग ट्यूबलाईटचा प्रकाश त्याच्यामध्ये पाडला जायचा. आणि ही सगळी वरात मिरवत असताना, ते वाजत गाजत काढली जात असताना मग आमची काही हौशी म्हणजे त्याच्यामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालू लागली, वाद त्याच्यातून निर्माण होऊ लागले. आणि मग त्या वाजंत्रीच्या पुंज्या त्याच्यातून बोलल्या जाऊ लागल्या. ही प्रथा कुठेतरी बंद पडली. आता त्याची जागा या परण्याने घेतली. म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये मारुतीला विडा द्यायचा की दादा, मी आतापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलं, तुझ्या आशीर्वादानं मी गावाचं वीर म्हणून एक रक्षण केलं. आणि मग मारुती हा एक ब्रह्मचर्याचं प्रतीक, शक्तीचं प्रतीक असलेलं हे आमचं इष्टदेवता. आणि या देवतेचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात शिरायचं. मग तिथे आम्ही आता डीजे आणलेला आहे. 60, 70, 80 हजार, 1 लाख रुपये त्या डीजेला द्यायचे आणि नको तो धिंगाणा घालायचा. म्हणजे आमची तरुणी पोरं त्या डीजेच्या तालावर नाचतात. मग आता त्याच्यामध्ये दारू आणि डीजे या दोन्हीचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. 10-12 वर्षापासून जे काही संस्कृती रक्षक आहेत, तर या नावानं ओरडत होती किंवा डीजे ही आमची कुठलीही संस्कृती नाही. मात्र आता तो लग्नाचा, विवाह समारंभाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. हळदीचा धिंगाणा घालणं, हळदी हे सौंदर्य प्रसाधन आहे, रोग प्रतिकारक शक्ती त्या हळदीमध्ये असते. मग नवऱ्या मुलाला, नवरी मुलीला हळद लावण्यामागचं प्रयोजन वेगळं आहे, त्याच्या मागची आख्यायिका वेगळी आहे, त्याच्या मागचा हेतू उद्देश वेगळा आहे. मात्र एकमेकांना पिवळं करायचं, पिवळ्या साड्या घालायच्या, पिवळेच कपडे घालायचे आणि तिथे पुन्हा डीजे आणून त्याच्यामध्ये धिंगाणा घालायचा. हा
कुठला संस्कार आहे, ही कुठली सभ्यता आहे हे कळायला मार्ग नाही. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे लग्नाच्या वेळेला, लग्न लागायच्या पूर्वी राजकारणी लोकांचा आणि समाजातील प्रतिष्ठित म्हणजे ज्यांची समाजामध्ये कुठेतरी त्याला प्रतिष्ठित समजण्याचंही वेगळं आता आपण मूल्यमापन ठरवलेलं आहे की राजकारणामध्ये तो मग कितीही लोफार असला, 24 तास दारू जरी पित असला, त्याच्याकडे एखादं राजकारणातलं पद असलं म्हणजे तो समाजातला प्रतिष्ठित व्यक्ती झाला आणि त्याची शाल श्रीफळ देऊन तिथं सत्कार करायचे. ज्या मध्यस्थाने पेट्रोल घातलं, तुमचे दिवस मोडले, श्रम वेळ प्रतिष्ठा सगळं वाया घातलं, त्या मध्यस्थाचं तिथं चुकूनही नाव घ्यायचं नाही. ज्यांनी पंक्तीमध्ये पाणी वाढलं त्याचंही नाव घ्यायचं नाही. ज्यांनी डोळ्यात धूर घालून आमच्या लग्नाचा स्वयंपाक केला तर त्या बायांचं कुठं नाव घ्यायचं नाही किंवा त्या वाहत्याचं कुठं नाव घ्यायचं नाही. मात्र या लोकांची सत्कार करायची आणि त्याच्यामुळे मग ही संस्कृती जी काही पारंपरिक पद्धत होती ती बंद पडली. मग आता स्वयंपाकाला कोणी सांगूनही येत नाही, चुलबंद आवतून देऊ नये, कोणी स्वयंपाक करायसाठी येत नाही, कोणी पाणी वाढत नाही, सगळं तुम्हाला रेडीमेड करावं लागतं. आणि मग या गोष्टीमुळे सगळं आपण परावलंबी आणि डिपेंडंट बनलेलो आहोत. आणि मग याच्यात कुठेतरी आम्हाला विवाह संस्थेचा आधार घ्यावा लागतो आणि त्या विवाह संस्था तुम्हाला आम्हाला लुटण्यासाठी बसलेल्या आहेत. आणि या फसवणुकीपासून सावध करणं हाच या मराठा लग्नाच्या मुख्य उद्देश आहे. तरी आम्हाला लोक फोन करून एवढा त्रास देतात की तुमच्याकडे कमी शिकलेल्या मुलींची स्थळं आहेत का, गरीब घरच्या मुलींची स्थळं आहेत का, तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे. तर असं बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा धन्यवाद. जय जिजाऊ.